आतापर्यंतचा हा म्हणजे मी म्हणू शकते हा बेस्ट एक्सपिरियन्स होता आणि मला पुन्हा पुन्हा इथे माझे येणारे पुढचे सगळेच बर्थडे, नुसते बर्थडेच नाही, माझ्या आयुष्यातला छोट्यातला छोटा कुठलाही कार्यक्रम असू दे, मला इथे येऊन यांच्यासोबत स्पेशली तो सेलिब्रेट करायला खूप खूप आवडेल. म्हणजे तुम्ही पार्टीज करा, तुम्ही क्लब्सला जा, तुम्ही मजा मस्ती करा, तुम्ही तुमची मजा मस्ती करा, पण ॲटलिस्ट महिन्यातून एकदा अशा कुठल्या तरी जागेवर या, अशा लोकांना भेटा. तुम्ही जेव्हा अशा लोकांना भेटता ना, तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली कळेल की इकडे त्यांना तुमच्याकडनं काहीच नको आहे, पण त्यांना तुम्हाला द्यायला खूप आणि खूप आणि खूप फक्त आणि फक्त खूप प्रेम आहे. ते तुमच्याकडे फक्त त्या आणि त्याच नजरेने पाहणार आहेत. तुम्ही जे बाहेर शोधतायत ना, आजकाल आपल्याकडे स्पेशली न्यू जनरेशन इज व्हेरी स्ट्रेस्ड आउट, एन्झायटीने भरलेली आहे, डिप्रेस्ड आहे. तुम्ही इकडे येऊन तुम्हाला तुमच्या आयुष्याचं मोल म्हणजे तुम्ही कुठलं लाईफ जगता आहे हे तुम्हाला ॲक्च्युली कळेल. खऱ्या अर्थाने यू विल फील ब्लेस्ड टू हॅव दॅट लाईफ वेन यू विल सी दिस पीपल अराउंड यू. त्यांना असं भेटताना बोलताना आपण कुठल्याही मनात असा भावना आला की भाई याला हा आजार आहे तर आपण ह्याला हात नाही लावला पाहिजे, किंवा ह्याला हा असा वृद्ध माणूस येतो, ह्याला कुठल्या जातीचा वगैरे इथं काहीच भेद नाही. ती सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे या ठिकाणाची. लाईक इतक्या जवळून ह्या लोकांना पाहणं, म्हणजे आपण यांना रोड्सवर पाहतो किंवा आपण ह्यांना कुठेतरी हॉस्पिटल्समध्ये, जेव्हा आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये जातो तेव्हा आपण अशा लोकांना पाहतो. एक इझिली आपण असं ना इग्नोर करून टाकतो की हा वर्ग मला पाहायचाच नाहीये, पण आज इकडे आल्यामुळे कळलं की ॲक्च्युली काय स्थिती आहे इकडे. म्हणजे इथे अशी आहेत ह्याच्यामध्ये जी लोक खूप जिवंत आकांतानी यांना एक म्हणजे 2 टायमाचं जेवण मिळवण्यासाठी पण ॲक्च्युली किती स्ट्रगल्स आहेत आणि ते स्वतःचं सगळं करून हे सगळं करतायत. सो ह्याच्यापेक्षा काहीच मोठं आणि एकदम सुखावणारी गोष्ट कुठलीच नसू शकते. थँक्यू सार्थक चॅरिटेबल ट्रस्ट फॉर मेकिंग मी बीइंग हिअर अँड मेकिंग मी पार्ट ऑफ यू. थँक्यू.